तंदुरुस्त आहे. मागील स्पर्धेमध्ये मी त्यांना पाहिलं होतं गावदेवी चषक ओझरली इथे, मात्र काही स्पर्धा खेळून आले होते. सकाळीच डोकेदुखी असते, परंतु आता मात्र कॉन्फिडंट उंचावलेला असेल, कारण की आता त्यांच्याकडे नक्की ती ऊर्जा आहे. त्या ऊर्जेनं पुन्हा एकदा ते खेळ दाखवतील यात शंका नाही आहे. फुरकान पावले या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. फुरकान पावले देखील जॉईन झालेले आहेत. आज सर्वच रायाचे समर्थक आपल्याला पाहायला भेटतील. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या समवेत जॉईन व्हायचं आहे. आज करण वाकडे देखील इन ॲक्शन मध्ये आहे. तो RCC राया टीम मध्ये खेळतोय. सध्या तरी चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि सातत्यानं माझ्याकडून देखील त्याला ऑल द बेस्ट असेल. अशाच प्रकारची कामगिरी करत राहा. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की RCC राया टीम ही कोणत्याही क्षणी क्षेत्ररक्षण लावू शकते, कारण की आपल्या कल्याण तालुक्यातील ही दमदार टीम आहे. कोणत्याही क्षणी आपण पाहिलं तर त्यांना क्षेत्ररक्षणाचा भरपूर अनुभव आहे. सो ते लगेचच क्षेत्ररक्षण लावू शकतील. तर विनंती असेल या ठिकाणी चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. कोणगाव सोना टिपू. हमारे कॉम बॉक्स में ज्वाइन होते हुए फुरकान पावले. आज प्रेक्षकांची गर्दी पाहायला भेटेल. प्रेक्षक RCC राया टीमची मॅच ऑनलाईन जशी पाहतील आणि जसं प्रदर्शन सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये, आणि हे प्रदर्शन पाहण्याकरिता प्रेक्षक येतील. सध्या तरी अप्पू कुंगलेचा वॉर्मअप सुरू आहे मैदानावरती, आपण पाहू शकता ॲक्शन मध्ये. मोहम्मद पावले आज देखील ॲक्शन मध्ये असतील. सोबान आहे आज. माईज देखील बोम बोम माईजची खेळी पाहायला भेटेल आपल्याला. चला तर मैदानाच्या आतमध्ये दोन धुरंधर आता आलेले आहेत. कोणगाव टिपू संघाच्या वतीनं दोन स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. कामरान कुंगले देखील सज्ज आहे. द रन मशीन ऑफ कामरान कुंगले. अप्पू कुंगले, कामरान कुंगले, दोनों भाई दोनों तबाई. आणि इथे मिडल ऑर्डर मध्ये देखील तबाई करण्यासाठी माईज कुंगले असतो. मजा येईल आज मॅच मध्ये. स्वागत आहे मित्रांनो. निसर्गाच्या या सानिध्यामध्ये नटलेल्या या मैदानामध्ये आपण आहोत. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती ही दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. विजयदादा पाटील यांची ही संकल्पना. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या RCC राया टीम. बघा दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी जॉईन व्हायचं आहे. फुरकान पावले 12वे प्रतिनिधी जोडलेले आहेत, तर कोणगाव संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या समोर जोडा. चला चला फास्ट या. बघा वेळ अजिबात खर्च करू नका. आपण वेळ अतिरिक्त घेऊ नका, कारण की आज अंतिम दिवस, ग्रँड फिनाले, सुपर संडे. सो फायनल आज आपण पाहू शकाल. सेमीफायनल देखील आहे. सो त्या अनुषंगाने विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आज अरमान ची देखील गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. पहिला षटक कोण टाकणार आहे? फुरकान पावलेंना ठाऊक असतं. लगेचच त्याने सांगितलं की यस अप्पू कुंगले पहिलं षटक टाकेल. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी टीम मीटिंग सुरू आहे. जास्त टीम मीटिंग करू नका विनंती असेल. आणि या ग्रामीण स्पोर्टच्या वतीनं हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटेल. चला वेळ खर्च करू नका विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. RCC राया टीम चला क्षेत्ररक्षण विखरू द्या लवकरात लवकर. सूरज आणि राकेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते देखील विराट कोहलीची पोझिशन त्यांनी घेतलेली आहे दोघांनी देखील. आपल्या मंचावरती देखील मांडेवर उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय युवा उद्योजक वालशिन गावचे, तसेच समाजसेवक, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस सुजलजी संतोषजी मोगरे इथे मात्र उपस्थित आहेत.
ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरिता चतुर्थ पारितोषिक लाभलेलं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मनोजदादा पाटील देखील समाजसेवक मांडा टिटवाळा त्यांच्या वतीने कार्यरत असतात, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे बहादूर रावल साहेब देखील उपस्थित आहेत मांडा टिटवाळा, आपलं हार्दिक स्वागत. आणि मॅच देखील दमदार आहे. हे मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतील, कारण की मॅच म्हटली ना की सर्वांसाठी एक सुवर्ण मेजवानी असते. आणि या मेजवानीचा नक्की सर्वच प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक देखील जोडलेले आहेत. त्या तमाम सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करूया. फिरोजी टिट्टू वासुंद्री गावचे जावई आणि आमच्या रायगावचे खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. या फिरोजी टिट्टू आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. सातत्याने आम्ही तुम्हाला कॉल देत आहे. बघा पहिला चेंडू इथे पडेल. आपण या ठिकाणी टाइम सेट देखील करणार आहोत. तुम्हाला ही 4 षटकं 20 मिनिटामध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे. आणि पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटामध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असेल. आणि तसं झालं नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. फिरोजी टिट्टू या, आपलं वेलकम, हार्दिक स्वागत. स्ट्राईकला बॅटिंग करत असताना बॅटरला आपण पाहू शकता या कोणगावच्या वतीनं राकेश स्ट्राईकवरती आहेत आणि सूरज नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पाहूया आता राकेश आणि सूरज या दोघांची जोडी कशा पद्धतीने क्रिकेट खेळेल. RCC राया संघाच्या अगेन्स्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉलला पावलांचं समीकरण चुकलंय. पाहतोय त्या ठिकाणी निहाळतोय. ही निहाळण्याची टेक्निक आहे जे RCC राया टीमला आपण पाहू शकताय. आज अरमान देखील चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. राकेश स्ट्राईकवरती आहे. ओव्हर द विकेटने जाईल अप्पू. पहिलाच बॉल अप्पी देणारा पाहायला भेटला आपल्याला. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा पाहायला भेटतोय. लूजनरनं सुरुवात होत आहे पहिल्या षटकाची. आपण पाहतोय वासुंद्रीकर चषक 2026 पर्व 12व, आज अंतिम दिवस. स्विंग अँड मिस. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहणारा हा संघ आहे, परंतु जितकं आपण जर पाहिलं त्याचं वय नाही आहे, परंतु उच्चांक गाठलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अप्पू कुंगले. आम्हाला देखील त्या खेळाडूचा गर्व आहे, अभिमान आहे संपूर्ण राया टीमचा. परंतु कोणगाव टीमचं देखील मी कौतुक करेन. ती इतक्या लांबून ही स्पर्धा खेळण्याकरिता आलेल्या आहेत. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू खाली करण, चूक झाली आहे. झेल सुटली आहे पहिली आहे. आजच्या दिवसामध्ये पंकज आपण पाहिलं तर खूप काही खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. पुढील आपण जर मॅचेस पाहिले असेल या अगोदरच्या, तिथे देखील झेल सुटल्या होत्या. मॅचमध्ये आजच्या दिवसामध्ये मजा येईल, कारण की एका बाजूला झेल सुटल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा देखील वाढेल, एक्साइटमेंट वाढेल या मॅचमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढील बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे देखील झेल सुटली आहे. दुसरी झेल या ठिकाणी सुटली आहे. आज सर्वच क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटत आहेत. मागील मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटलं कोंडिरी संघाच्या वतीनं देखील अशाच प्रकारचं समीकरण राहिलं होतं. दडपण असतं, हे दडपण असतं ज्या वेळेला आपण ग्रँड फिनाले सुपर संडे मध्ये खेळतो, त्यावेळेला प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती असतात. धावसंख्या धावफलकावरती 5. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला वाईज होत आहे. त्या ठिकाणी प्रयत्न केले होते माईजने देखील, आणि त्यांच्या वरून अगदी स्क्वीरला चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र थांबला नाहीये. 4 धावांसाठी त्यात चौकार पाहायला भेटत आहे आपल्याला. हे होत असतं मित्रांनो, ज्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला झेल पकडणं फार गरजेचं आहे. चुका झाल्यात, चुकांना सुधारणं फार गरजेचं आहे. संधी येईल. RCC राय टीम ही अशी एक टीम आहे जी कोणत्या वेळेला गेम चेंज करणारी टीम आहे. परंतु सध्या तरी मी म्हणेन की लक फॅक्टर आता कोणगाव संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. या लकचा किती फायदा घेतील कोणगाव संघाचे हे दोन्ही बॅटर सूरज आणि राकेश.
ओ हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग जबरदस्त बॉल, जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करणं देखील ठाऊक आहे या खेळाडूला. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है, और मंजिले है तो फिर मैं हूं ना. अपू कुंगले सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिले सुरू आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका, आता फटका जबरदस्त खेचलाय, पट्ट्यामध्ये बॉल आहे, स्क्वेअर लेग उपस्थित होते, त्यांच्या डोक्यावरून हा झन्नाटेदार या मॅच मधील हा दुसरा चौकार. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय उमेश दादा सुतार साहेब वालशिन गावचे. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. बघा इथे कोणगाव संघाचा 12वा प्रतिनिधी जो मात्र ड्रेस कोड मध्ये नाहीये. ट्रॅक पॅन्ट ही वेगळ्या कलरच्या असल्यामुळं लगेचच आपण त्यांना दंडित करतोय. 2 धावांची पॅनल्टी त्यांना दिली जात आहे, कारण की या स्पर्धेचा नियम आहे आपण 3 दिवस या स्पर्धेला एन्जॉय केलं आणि सातत्यानं खूप चांगलं कार्य. वर्ष 12वा आहे, परंतु दमदार स्क्वेअर कट पाहायला भेटतो. दरम्यान चेंडू हलक्या हातानं स्क्वेअर कट केलाय, परंतु बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी मुंतझिम आहेत. काहीसा फरक पडणार नाही, एकच धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे झालेला आहे. 14 या आकड्यावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. आज मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून फटका खेचलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मुंतझिमचं आपल्याला पाहायला भेटलं. चांगला थ्रो देखील पाहायला भेटला, कारण डीपमधून चेंडू फेकणं मात्र खूप अवघड असतं. ते काम इथे मुंतझिमच्या वतीनं पाहायला भेटत आहे. आता या षटकामध्ये आहे ना की RCC राय टीम आता चार्ज झाली आहे. ज्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी जशी चार्ज होत जाते तसं मोबाईलचं सर्व फंक्शन आणि मोबाईल देखील ऑन होत असतो. हे सगळं नक्कीच या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. माईच कोंगली गोलंदाजी मार्कवरती आहे. सध्या तरी 3 धावा खर्च केलेले आहेत. तिथे देखील हा बॉल अप्रतिम राहिला. धावबादची दाट शक्यता, फलंदाज बाद, तिसरा गडी बाद होत, पहिला गडी बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. कारण की हे तिथे जर आपण पाहिलं तर 2 झेल सुटल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं की दरम्यान की त्या 2 झेल इथे पकडल्या असावेत कदाचित, परंतु इथे मात्र पहिला गडी बाद झालाय. RCC राय टीम चुकांची दुरुस्ती मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू या मॅच मधील त्यांची पहिली विकेट आणि संघाची पहिली सफलता आणि पहिला धक्का कोणगाव या टीमला लागत असताना आपण पाहू शकाल. सध्या तरी आपण पाहिलं तर पुढील मॅच करिता आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. तिसगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खांडवल संघ, दोन्ही संघांनी तयार राहा, सज्ज राहा. या इनिंग नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. हा तुम्हाला पहिला पुकार दिला जात आहे. ओ काय जबरदस्त बॉलिंग आहे. माहीच कुंगलीने देखील या हंगामामध्ये प्रभावित केलेला आहे. ज्या वेळेला मिडल ऑर्डरमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी येत असतो त्यावेळेला अप्रतिम त्याचा खेळ राहत असतो, परंतु त्यांना आपण गोलंदाजीच्या भूमिकेत सध्या तरी पाहिलं तर अप्रतिम खेळ केलाय. 3 धावा फक्त खर्च केल्या. लोअर फुलटॉस बॉल होता. अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटला. डीप मध्ये चेंडू सरकलेला, 1 धावाने तिकडे 2 धावा काढण्याचा प्रयत्न आहे, तो देखील सफल झालेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ कोणगाव संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहेत. कारण की आपण पाहिलं ना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकात आपण जर पाहिलं तर माईज खुंगले धावा मात्र देत नाही. असो त्या अनुषंगाने आता कुठंतरी रन रेट वाढवणं फार गरजेचं आहे. आकाश आणि त्याच्या सोबतीला राकेश, इथे कट केलाय बॉल, बॅकवर्ड पॉइंट. ओ हो, तिसरी झेल सोडली आहे.
आजच्या दिवसातली. नाईज माईज थोडेसे नाराज झालेले आहेत. षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर इथे माईजने खर्च केलेले आहेत या षटकात फक्त 6 धावा आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आता कोणगाव टीमचे खेळाडू. त्यांना आता विकेटची पर्वा नाहीये. सो त्या अनुषंगाने आता मात्र आपण जर असं म्हटलं तरी इथे कोणगाव टीम नक्कीच आता आत्मविश्वास त्यांचा देखील वाढला असेल. कारण की आपण पाहिलं तर RCC रायट टीमच्या अगेन्स्ट जर तुम्ही 2 षटकामध्ये 19 धावा जमवता तर चांगली उपलब्धी आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती अरमान. आता त्याला चांगली सुवर्ण संधी आहे त्याचं अस्तित्व कायम करण्याची. कारण की मी तर म्हणेन 2 झेल त्याने सोडलेले आहेत. आता ही भरपाई त्याला करावी लागेल आपल्या संघासाठी आणि पुनश्च त्याला ही संधी दिलेली आहे की आओ अरमान, अपना जो भी अरमान है वो यहाँ पे निकाल दो. अब अपने टीम के लिए वो काम आपको करना होगा. राउंड विकेट ना आलाय. हो चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. कामरान अरमानकडे आहे ना अस्त्र शस्त्राचा भंडार आहे. कोणत्या क्षणी तो जे गोलंदाजीमध्ये परिवर्तन करू शकतो. लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती टाकण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. दुसऱ्या बाजूला बीट होत असताना राकेशला आपण पाहू शकता 2 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत या इनिंगमध्ये. बॅचेस लागले, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सरकलेला आहे. दरम्यान माईज कुंगले तिथे उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, 1 धावेपेक्षा जास्त मिळणार नाहीये. पुढील मॅच करिता तिसगाव आणि खांडवल या टीमला दुसरा ऑफिशियल कॉल दिला जात आहे. खांडवल संघाचे कर्णधार यस उपस्थित आहेत नक्कीच. आणि त्या दरम्यान तिसगाव संघाचे कर्णधार देखील उपस्थित झालेले आहेत. अराउंड द कार्पेट फटका पाहायला भेटतोय. चेंडूवर डीप मध्ये सरकलाय. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी होईल का? कामरान खुगलेने चेंडू पकडलाय. दरम्यान फलंदाजी ते बाद. आता धावांचा आपण विचार केला ना तर या धावा सोन्यासारख्या झालेल्या आहेत कोणगाव टीमला. सोन्याला कुठेही ठेवा, तिजोरीमध्ये ठेवलं तरी तीच किंमत आणि गटारीमध्ये जरी ठेवलं ना तीच किंमत असते. आणि सध्या तरी सोन्यासारख्या या धावा कोणगाव टीमला नक्कीच होत आहेत. किती धावा जमवतील येणाऱ्या षटकांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु दुसऱ्या बाजूला राईट टीमचं देखील एक कमबॅक काय लाजवाब कमबॅक आहे. 3 संध्या देखील हुकल्या होत्या परंतु त्यानंतर देखील थेट कार्यक्रम केलाय कोणगाव टीमचा. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 21 धावा. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलेले आहेत. धष्टपुष्ट खेळाडू आहे कुणाल. कारण की मिडल ऑर्डरमध्ये जर आपण पाहिलं तर अशाच धष्टपुष्ट खेळाडूंची गरज असते. हाईट कमी आहे परंतु दमदार शॉर्ट सिलेक्शन त्याचा देखील पाहायला भेटेल. ओ इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल. ओहो डॉट बॉलची समाप्ती आहे. फाईनला कुणाल मात्र उडवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की एक स्क्वेअर आणि फाईनच्या दिशेमध्ये पूर्ण विकेंड एरिया आहे. सो त्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कुणालचा. डॉट बॉलची समाप्ती. अरमान आपल्या टीमसाठी कमबॅक केलाय त्यांनी. फटका इथे इनफिल्डच्या वरून सोबानच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केल्या डीपमध्ये. 1 नाही 2 प्रोटेक्शन आहे तरी देखील सोबानचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. हेच असतं RCC रायट टीम ज्या वेळेला क्रिकेट खेळत असते त्याच्यामधील जी गुणवत्ता आहे. एकदा जर चूक झाली तर पुनश्च आगमन करण्याची ही क्षमता आहे RCC रायट टीममध्ये. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावपलकावरती 1 गडी 2 गडी बाद. धावा धावपलकावरती 23 आपल्याला पाहायला भेटत आहे. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. आता इथे टॉप गिअर टाकावा लागेल. जरी गाडी आपण जर पाहिले खड्ड्यामध्ये आहे परंतु तरी देखील आता तुम्हाला गाडी पळवावीच लागेल. कारण की आता इथून आपण जर पाहिलं तर 34 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. माफ करा 23 धावा धावफलकावरती आहेत.
गोलंदाजी मार्कवरती मुंतजिम आहेत गोलंदाजी मार्कवरती. काय जबरदस्त बॉल आहे, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटला. मुंतजिम आपण जर पाहिलं सर नक्कीच 2022 त्यामध्ये जो अंतर होता त्या अंतरामध्ये मुंतजिम मात्र काही क्रिकेटपासून दूर होता, परंतु जसा त्याचा कमबॅक झाला दरम्यान या षटकामध्ये आपण पाहिलं काही जबरदस्त त्याचा खेळ. म्हणतात ना मित्रांनो, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे, तर तुम्ही कोणत्याही क्षणी गेम चेंज करू शकता आणि ही क्षमता या खेळाडूमध्ये आहे. एखाद्या कलाकाराला ज्या वेळेला आपण त्याच्या प्लॅटफॉर्मवरती उतरवत असतो आणि त्यावेळेला तो कलाकार 100% देत असतो आणि ती गुणवत्ता जगासमोर दाखवत असतो. आणि सध्या तरी या कल्याण तालुक्यामध्ये ठाण्या जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्रभर या खेळाडूची चर्चा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे, खूपच अँगल बनवला आहे मुंतजिमनं. व्हाईट बॉल पाहायला भेटतोय, धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. मांडेवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हो, डान्सिंग डाऊन द विकेट पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी RCC रायट संघाच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये आपण 13 खर्च केल्या होत्या, माहेजनं 6 केल्या, एक गडी बाद केल्या, तिथून कमबॅक झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अप्पू कुंगले वायडिश लोंगॉन्स रिजनमध्ये आहेत. आता कोणगाव टीमला ठाऊक आहे की आपण आता कुठेतरी मागं राहिलेले आहोत, की RCC रायट टीमच्या अगेन्स्ट आपल्याला तब्बल 50+ जाणं तरी गरजेचं होतं. फुरकान पावले खुश आहेत, संपूर्ण राया टीम देखील खुश असेल, कारण की या मॅचमध्ये राया टीम दमदार कमबॅक करत आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला, तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमिटमेंट, फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता त्या ठिकाणी. अय्यान हे देखील तरुण खेळाडू आहेत, त्यांना देखील RCC राया टीममध्ये संधी मिळालेली आहे. करण वाकडेला देखील या मॅचमध्ये संधी मिळालेली आहे, तो देखील संधीचं सोनं करेल. फटका फसलाय, कामरान कोंगले चेंडू खाली, चूक होणार नाहीये. अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद आणि धावा इथे जमवलेल्या आहेत. तब्बल 26 धावा जमवलेल्या आहेत आणि 27 धावांचं सहज सोपं असं लक्ष घेऊन आता RCC राया टीम मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. या धावा चेस होतील की डिफेन्स होतील, ऐकवतील आपल्याला व्हॉइस ऑफ सांगोडे, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, मिस्टर ओमी सुतार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार. नाजिस भाई भी आते हुए आपका भी वेलकम है. तर नाणेफेकी केली जाते. खांडवा टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय. तिसगाव टीमचा कॅप्टन लगेच या, आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सर चॉईस बॉल नसेल, आपल्याला 2 चेंडू दिले जातील, त्यामधला एक चेंडू निश्चितच टॉस केला जातो. दरम्यान एका बाजूने खांडवळ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने तिसगाव असे 2 कर्णधार इथे आपल्याला पाहायला मिळतील.
चला खांडवालचा कॅप्टन कधीच उपस्थित झालाय. थँक्यू ओमी. आपण बोलतोय त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये तिसगाव आणि खांडवळ या दोन टीममध्ये आपण टॉस करणार आहोत आणि मान्यवरांना विनंती असेल श्री सुजयजी मोगरे आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर नक्कीच दोन्ही कर्णधारांसाठी या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस कोण करते, कॉल कोण करते? तिसगाव संघाचे कर्णधार छापा असा कॉल केलाय आणि आलाय काटा. तर मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हा. टॉस आपण जिंकलेला आहे. आपल्या परिसरामध्ये देखील चांगल्या स्पर्धा होत असतात. तर टॉस प्रथम जिंकलाय, निर्णय तुमचा कळवा. पेंडिंग प्लेयर येतात. अरे डिसिजन जरी पेंडिंग ठेवला तरी आज स्पर्धेबद्दल काही दोन शब्द. सुंदर अशी स्पर्धा आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तीच तुम्ही या स्पर्धेमध्ये आलेला आहात, या स्पर्धेबद्दल काही सांगाल? स्पर्धा खूप छान आहे आणि ग्राउंड पण एकदम अप्रतिम दिसतोय, खेळायला मजा येईल. सांगाल? तर आमचे चाहते तर इकडे नसतील कारण का आम्ही या विभागात खूप कमी खेळतो, त्याच्यामुळे चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू आणि चाहत्यांना खुश करू. नक्कीच दोन्ही संघांना आपण ऑल द बेस्ट देऊया. तर खांडवाल टीमनं टॉस जिंकलेला आहे, डिसिजन मात्र पेंडिंग ठेवलेल्या. वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत ओमी सुतार. थँक्यू सो मच मिस्टर राजू जाधव सर. ऑनगोईंग मॅच एका बाजूने या कल्याण विभागातील नामवंत संघ RCC राय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कोणगाव टीम. सलामीशी दोन बॅटर्स, एका बाजूने कामरान कुंगले आणि त्याच्या सोबतीला विस्फोटक बॅटर अप्पू कुंगले, ब्रँड ऑफ राया या नावाने नक्कीच त्याला संबोधलं जातं. रन मशीन आहे रायाची. दुसऱ्या बाजूने एक विस्फोटक बॅटर कामरान कुंगले कलात्मक फटक्यांसाठी जाणला जातो. माफक लक्ष समोर ठेवून निश्चितच दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. टार्गेटचा जर विचार केला तर फक्त 27 धाबा बनवायचे आहेत बॅटिंग करत असताना. प्रथमतः कामरानसाठी पहिला चेंडू, गोलंदाज अजय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने पहिला चेंडू घेऊन तर या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. आदरणीय सन्माननीय समाजसेवक मांडाला टिटवाळाचे मनोजदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता विनंती असेल हरेशदादा जाधव आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी हे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत. तसेच आपण जर पाहिलं तर दादा तुषार एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आपल्या या क्रीडा नगरीवरती उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय वळूया आपण मॅचकडे. बॅक टू ओमी सुतार. मोठी विकेट जाते. नक्कीच वार केला होता तिथे, परंतु वार कुठेतरी दोषी ठरतो. तो थोडासा फलंदाज आणि अप्पू कुंगलेची वापसी झाली आहे. अप्पू कुंगले परततोय आता. कामरान आणि अप्पूची जोडी होती परंतु अप्पूला पडता लागलाय. तर दरम्यान नक्कीच आपल्या टिटवालाचे अनबॅन शान मनोजदादा पाटील आपल्यातून नक्कीच रजा घेतील. एक मन मिलावू प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व. सातत्याने आपण या विभागामध्ये विविध समाज कार्यामध्ये त्यांना पाहत असतो. दानशूर व्यक्तिमत्व आहेत, डॅशिंग पर्सनॅलिटी आहेत आणि आज त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती या स्पर्धेला. त्यांचे पदस्पर्शी या स्पर्धेला लागले आणि खऱ्या अर्थाने आम्ही देखील त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. विविध गाड्यांचे शौकीन आहेत. आपण सातत्याने
पाहत असतो मित्रांनो. आय थिंक 8496 गाडी क्रमांक त्यांचा. अनेक SUVs आहेत त्यांच्याकडे. शौकीन आहेत गाड्यांचे. यापैकी चांगला चेंडू पटल्यानंतर खाली राहतोय, परंतु पंच मला सांगतील यस इट इज वाईड. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अल्पा पाटनं पनिश केलं तिथे बॅकफूट जाऊन पंच करतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव दरम्यान कंप्लीट केली एका धाब्याच्या मदतीनं. धाव फलक पुढे सरसावत आहे. 2 धाबा घेतल्या तिथे. 8 धाबा धाव फलकावर. 4 चेंडू 8 धाबा. माफकाचं लक्ष समोर आपण पाहतोय. या पहिले आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर पहा खाली राहतोय बॉल. गती कमी आहे चेंडूमध्ये, परंतु टप्पा अचूक आहे. अचूक टप्पा, अतिशय सुरेख गोलंदाजी. अंतिम चेंडू शिल्लक आता या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात येईल. आणि विचार केला तर पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, चूक घडली आहे. मोठी विकेट होऊ शकली असती. बॅट्समन नकास होती तिथे. वकास आहेत. तर पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावांची टोटल झाली आहे 9 धाबा आणि पॅनल्टीच्या 2 धाबा देखील ऍड केल्या जातील, कारण ड्रेसिंग चेसिंग या स्पर्धेचा प्रमुख नियम. आणि कुठेतरी कोणगाव संघाच्या 12 प्रतिनिधीची आय थिंक ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे. आणि 2 धाबांची पॅनल्टी त्यांना लागते. 11 धाबा धाव फलकावर विजयासाठी आता मात्र आणि मात्र 18 धाबांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडूमध्ये 16 धाबांची गरज आहे. पेनल्टीच्या धाबा देखील ऍड करतोय आपण. आज वकासला प्रमोट केलाय फलंदाजीमध्ये नॅट नंबर 3. खास करून इथे आपण माईजला देखील पाहतो, कधी कधी इफ्तिकारला देखील पाहतो, अरमानला देखील पाहतो. विविध बॅटर्स आहेत या संघामध्ये. मोठा संघ आहे, यात शंका नाही मित्रांनो. या कल्याण विभागामध्ये सातत्याने चर्चेमध्ये राहिला हा संघ. गुणवत्ता ठासून आहे या संघामध्ये. क्षमता भरपूर आहे आणि क्षमता आपण पाहत आहात खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावर. 24 चेंडूमध्ये मात्र 27 धाबांचं माफक लक्ष समोर घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. कामरान अजूनही तैनात आहे. यापुढे आडवा पाटनं फुल टॉस चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल झालंय तिथे. एकच धाव. गोलंदाज सूरज आहे बॉलिंग ट्रॅकवर. आमचे स्कोरर आहेत पंकज खंडागले. आपले स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. शांत क्रिकेट आपण पाहतोय. कामरांच्या माध्यमातून देखील आतापर्यंत एकच चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आणखी एक डॉट बॉल. साधे सोपे चेंडू आपण खेळपट्टीवर एंटर होताना पाहतोय, परंतु त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला नाहीये. आज सराव थोडासा कमी पाहायला मिळतोय कामरांच्या माध्यमातून. निश्चितच सराव बलकट बनवत असं. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. सातत्यानं बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्या डोक्यावरनं शॉर्ट थर्डमॅन बीट झाला तिथे आणि धावचीची संभावना तिथे आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका करतायत कोणगाव संघ. सोमेश्वर सोनाटीपू कोणगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय सध्याच्या घडीला.
हे षटक थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं, कारण 4 चेंडूमध्ये विचार केला फुरकान तर फक्त 2 धाबा आल्यात. काय वाटते कामरान इथून अटॅक करेल का? सलामीला नक्कीच आलेला फलंदाज अप्पू परतलाय आणि आता कामरानच्या सोबतीला वकासला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवर आहे तो फलंदाज. स्लोअर गतीचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतो. धावाची शक्यता आहे तिथे. दोन्ही गाडी एकाच रुलावर आणि तिथे घातपात होण्याची संभावना आहे. विकेटचा पतन धावचेच्या स्वरूपात. फलंदाज झाला बाद. नक्कीच RCC राया संघाचे खंदे समर्थक फुरकान कोंगले देखील इथं फुरकान पावले देखील इथे उपस्थित आहेत. 12 प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा राय संघ खेळतो तेव्हा तेव्हा ते उपस्थित असतात आणि त्यांच्यासोबत संपूर्ण रायगाव देखील उपस्थित असतो. मला आठवते श्रद्धांजली चषक 2025 ते मेगा फायनलचा सामना भावाले बनाम राये असा सामना रंगला होता. पंच काय निर्णय आहे लगेच कळवा आपण. फलंदाज बाद आहे. स्कोर कार्ड वर धाबा झलकावल्यात आतापर्यंत 13. विजयासाठी अजून 14 चेंडू मध्ये 13 चेंडू मध्ये 14 धाबांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये माईज येतोय. वकास बाज झाला त्यानंतर माईज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. हा सामना थोडासा मात्र लांबवला जातोय. निश्चितच माफक लक्ष समोर होतं, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग आहे राया टीमची तशी बॅटिंग पाहायला मिळत नाही. कामरान देखील पूर्णतः शांत आहे. यावेळी स्विचचा प्रयत्न, गोलंदाजी चांगली होती की बॅटिंग खराब होते हे कळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर मात्र आणि मात्र 13. आता विजयासाठी 12 चेंडू मध्ये 14 धाबांची गरज. चौदा धाबांची गरज आहे विजयासाठी 12 चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. कोणगाव टीमच्या माध्यमातून विचार केला तर रायसारख्या संघाला 2 षटकामध्ये पूर्णतः जखडून ठेवलाय. अप्पू कुंगलेची मोठी विकेट. वैयक्तिक पहिला चेंडू अप्पू केला होता आणि त्या पहिल्या चेंडूवर अप्पूला माघारी धाडलं. कुलान आहे नवीन गोलंदाज. कुलान एक आगलं वेगळं नाव आहे कुलानचं. तर नक्कीच गुणले काकासाठी देखील थोडस चॅलेंजिंग आहे, कारण त्याला देखील नावं समजत नाही. आमचे ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचे भावेश माते देखील थोडेसे कन्फ्यूज आणि मला देखील बोलण्यामध्ये थोडासा वचक निर्माण होते. कुलान बॉलिंग ट्रॅकवर. राय टीम मध्ये देखील नावामध्ये भरपूर गफलत आहे. वकाचं नकास केलं होतं. यावेळी समोर ड्राईव्ह करतो. फटका सुरेख आहे. एक धाव पूर्ण केली कामरानने. दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू सीमापार. कामरानच्या बॅट मधनं येतो दर्जेदार चौकार. डिझाईन
स्टॉम्प्सने कामरान कोंगलेसाठी स्विशिटचा प्रयत्न यावेळी. आज जेवढे स्विशिटचे प्रयत्न केलेत ना कामरानने, त्या एकही चेंडूवर त्याला धाव बनवता आलेली नाही. तर प्रत्येकी षटकारासाठी विकास जाधव साहेबांच्या वतीनं कामरान कोंगले आणि संपूर्ण राया टीमसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे षटकारासाठी. यावेळी बॅटवर चेंडू येतो आहे. मिडल ऑफ द बॅट चांगला स्पीड साऊंड, परंतु अलॉंग द कार्पेट एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आहे आणि काय घडलं, विकेट. विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. माईजला देखील आता परतावं लागतंय. बाहुबली या खऱ्या अर्थाने राय टीमचा विस्फोटक बॅटर आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा सोबांचा नक्कीच हेवा केला जातो. आपल्या ताकदीच्या जोरावर मोठमोठ्या मॅचमध्ये आपली ताकद त्याने दाखवली आहे. बलशाली बाहुबली पॉवर आहे खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये. तर चेंडू रडारमध्ये आला तर त्या चेंडूला वाकवण्याची क्षमता सोबांमध्ये आहे. तर नक्कीच नाद एकच आहे मित्रांनो, बैलगाडा. आणि बैलगाडा शर्यत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर अखंड हिंदुस्थानाला ज्याने वेड लावलाय ती बैलगाडा शर्यत आपण आताच एक छकडा इथून जाताना पाहिला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुलान राईट आर्म राऊंड द स्टंप्सने विजयासाठी अजून 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रति षटकारासाठी 100चे कॅश प्राइज आहे. लाऊड अपील करतायत. या मॅच मध्ये दबाव बनवण्याचा प्रयत्न सोमेश्वर सोनाटीपो कुनगाव टीमच्या गोलंदाजा निश्चित केलाय. काय गोलंदाजी होते. 8 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेनं लॉफ्ट स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा देखना फटका आणि चेंडूला एका टप्प्याने पाठवलं सीमारेषा पलीकडे. कामरान कोंगलेच्या बॅटमधून येतोय चौकार. आयोजकांचे 100 वाचले इथे. फक्त काही इंचेसचा फरक होता तिथे. जर काटकोण्यामध्ये मोजला असता तर 20-25 इंचेसचा फरक होता. फक्त 20-25 इंचामध्ये इथे 100ची नोट वाचली आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. कांडवल टीम आपला डिसिजन काय आहे, गोलंदाजी की बॅटिंग? बॅट फर्स्ट असा डिसिजन आलाय. टॉस जिंकल्यानंतर कांडवल टीमच्या कॅप्टन आपण सांगितलं तिसगाव टीमला फिल्डिंगसाठी नक्कीच इन्व्हाइट केलंय. चला थोडासा फास्ट केला. 7 चेंडूमध्ये फक्त 5 धावांची गरज आहे आता. स्विशिट यावेळी लागलाय, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे पॉइंटचा, त्याच्याकडनं थोडस फंबल. एक धाव येते, परंतु आता विजयासाठी फक्त 4 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. तर निश्चितच आज बॅटिंग मध्ये भरपूर चुका केल्यात त्या कोणगाव टीमने, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आणि बॅटिंगमध्ये चुका निश्चितच इथे राया टीमने देखील केल्या आहेत. ज्या पद्धतीची बॅटिंग आहे राया टीमची, बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठी नावं पाहतोय आपण. विचार केला तर आप्पू कोंगले, कामरान कोंगले, त्यानंतर माईस देखील आहे, सोपान आहे, अरमान आहे, इफ्तिकार असेल, त्यानंतर विचार केला तर वकास देखील होता, त्यानंतर करण देखील एक चांगला मोठा फलंदाज आहे, त्यानंतर मुमतू देखील आहे, राकेश होतोय अंतिम षटकामध्ये. 4 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि कौतुक करेन कोणगाव टीमचं, काय क्रिकेट त्यांच्या माध्यमात राहिलं आहे. आणि कोणगाव संघाला एक नक्कीच सांगेल की कल्याण विभागातील एक मोठ्या संघाविरुद्ध आपण फाईट देत आहे.
आणि तसा सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला देखील मिळाला आहे कोंडगाव संघाच्या माध्यमातून. त्यांनी देखील सांगितलं आहे की आंबे केसीसी कम नाही, या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमध्ये. आपल्या आडवा पाटणा सफल झाला, बॅकफुटर गेला आणि चेंडूला पंच केला, पाठवलं सीमारेषा पलीकडे. 100 रुपयांची कडक नोट आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार.